गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 ची फर्स्ट पोएम डोंट गिव्ह अप. ही पोएम फोबी कॅरी यांनी लिहिलेली आहे आणि या पोएम मध्ये कोणतीही गोष्ट अर्धवट किंवा हाफ वे सोडू नका असे फोबी कॅरी यांना सांगायचं आहे. ही एक मोटिवेशनल पोएम आहे. इफ यू हॅव ट्राइड अँड हॅव नॉट ओन, नेव्हर स्टॉप फॉर क्राईंग. All that's great and good is done just by patient trying. आता इथे ट्राइड मीन्स ट्रायचा पास्ट आहे. ट्राय मीन्स प्रयत्न करणे. विनचा पास्ट ओन. विन म्हणजे जिंकणे, एखादी गोष्ट आत्मसात करणे. नेव्हर स्टॉप म्हणजे नाही असा मीनिंग घेतला तरी चालेल. स्टॉप मीन्स थांबणे. क्राय मीन्स रडणे. ग्रेट मीन्स मोठी गोष्ट. गुड मीन्स चांगल्या गोष्टी. पेशंट मीन्स संयम. तर जर तुम्ही प्रयत्न केला आणि यश मिळालं नाही तरी रडू नका, थांबू नका. जगातल्या सर्व मोठ्या गोष्टी सतत आणि संयमाने प्रयत्न केल्यावरच पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला तुमचं सातत्य आणि प्रयत्न सोडायचे नाहीयेत, कारण की ती गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानेच तुम्हाला येणार आहे असे फोबी कॅरी यांना सांगायचं आहे. Though young birds is in flying fall, still their wings grow stronger, and the next time they can keep up a little longer. Though म्हणजे तरीही. Fly means उडणे. Fall means खाली पडणे. Wing means पंख. Grow वाढ होणे. Strong means मजबूत. Next time means परत पुन्हा पुढच्या वेळेला. Keep means ठेवणे. लिटिल लहान. लॉंगर लांब. म्हणजेच इथे फोबी कॅरी सांगतात छोट्या पिल्लांना उडताना सुरुवातीला अपयश येतं, ते पडतात, पण त्यांच्या पंखामध्ये ताकद वाढत जाते. पुढच्या वेळी ते थोडं अधिक वेळ उडू शकतात. म्हणजेच जे छोटे बघा यंग बर्ड्स असतात, बर्ड्सची छोटी पिल्ले असतात, ते काय करतात, त्यांना जन्मताच म्हणजे जन्मल्या लगेच उडता येत नाही, तर ते उडण्यासाठी प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करताना ते पुन्हा खाली पडत असतात, पण ते त्यांचं प्रयत्न करणे सोडत नाहीत. आणि एक वेळ अशी येते की ते उंच भरारी घेतात आणि उडू लागतात. नेक्स्ट स्टांजा. Though the sturdy oak has known many a blast that bore her, she has risen again and grown loftier and prouder. आता इथे स्टडी मीन्स स्ट्रॉंग. ओक हे असं वृक्ष आहे की ते खूप वादळ वारे सहन करून उंच वाढत जाते. रायझन मीन्स उंच होणे किंवा उंच जाणे. अगेन अँड ग्रोचा अगेन इज पास्ट पार्टिसिपेट. ग्रोन म्हणजे वाढत जाणे. लॉफ्टियर, टॉलर अँड स्ट्रॉंगर अधिक उंच आणि मजबूत. प्राऊडर म्हणजे अभिमानाने असे मिनिंग घेऊ शकता. मजबूत ओक झाडावर वादळाचे झटके आले तरी ते पुन्हा उभा राहतं आणि अजून उंच आणि मजबूत होतं. म्हणजेच काय, अडचणी आल्या तरी आपण पुन्हा उभं राहिले पाहिजे. त्या अडचणी आपल्याला अधिक मजबूत करतात. म्हणजे ते ओक हे झाड जेव्हा वादळ वारे येते तेव्हा ते कोणत्याही संकटांना न घाबरता किंवा न डगमगता ते फेस करतं. ते मजबूतीने फेस करतं. म्हणजेच ते जरी मोठ्या वादळ वाऱ्याने ते खाली वाकले तरी ते पुन्हा त्याच्या जागेवर उंच भरारी घेतं. म्हणजेच ते त्याची हार मानत नाही कितीही अडचणी आल्या तरी. नेक्स्ट. इफ बाय इझी वर्क यू बीट who the mover will prize you, gaining victory from the defeat. That's the test and that tries you. Beat means you win. Gain means मिळवणे. Victory विजय. Defeat to fight or to win a game against somebody. That's the test that tries you. फोबी कॅरी इथे म्हणतात जर एखादं काम अगदी सोपं असेल आणि त्यात तुम्ही जिंकला तर लोक त्याला फारसं महत्त्व देणार नाहीत, पण हारून सुद्धा पुन्हा प्रयत्न करून जर तुम्ही जिंकला तर तीच खरी कसोटी आहे. म्हणजेच एखादं सोपं काम तुम्हाला लगेच येऊ शकतं, पण त्याला एवढं महत्त्व नसणार आहे की जेवढं तुम्ही एखादी अवघड काम किंवा अवघड गोष्ट करताना
महत्त्व असेल किंवा लोक त्याला ॲप्रिशिएट करतील. म्हणजेच काय की तुम्ही कोणतीही गोष्ट अवघड असो सोपी असो कोणतीही गोष्ट असू दे ती अर्धवट सोडू नका, ती अर्ध्यातून सोडू नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्यानंतर कधी ना कधी यश तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.